Hello friends, welcome to my channel Shri Physics. In today's video we are going to study about vector operations part 2 and commutative and associative law of vector addition. In last two videos we have studied about two types of physical quantities, scalar quantities and vector quantities. We have also studied about the vector operations, means addition, subtraction of vectors. Vectors are the physical quantities which possess both magnitude as well as direction. For example, when we say that force is applied on a body, then we have to give the magnitude of that force. At the same time, we have to specify the direction in which the force is applied. जेव्हा आपण वेक्टर म्हणतो तेव्हा त्याला दोन्ही गोष्टी असतात, एक म्हणजे मॅग्निट्यूड आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन. उदाहरणार्थ की आपण म्हणतो एखाद्या बॉडीवरती 100 न्यूटनचं फोर्स लावलं तर 100 न्यूटन ही मॅग्निट्यूड झाली, पण त्याच वेळी ते फोर्स कोणत्या दिशेला लावलं तेही आपल्याला सांगावं लागतं. वी हॅव ऑल्सो सीन दॅट वेक्टर्स कॅन नॉट बी ॲडेड बाय सिम्पल अल्जेब्रिक रूल्स. स्केलर्सची जशी ॲडिशन होती तशा प्रकारची वेक्टरची ॲडिशन होत नाही, ही आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. डायरेक्शन्स ऑफ वेक्टर्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन वेक्टर ॲडिशन. हे आधीचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर ते जरूर बघा, कारण आपले फिजिक्सचे सगळे व्हिडिओज जे आहेत हे एक दुसऱ्याशी लिंक आहे. फिजिक्सचा पोर्शन आपला सिलेबस अशा पद्धतीचा असतो की तुम्ही अगोदरची कन्सेप्ट नीट समजावून घेतल्याशिवाय टेक्स्ट बुकमध्ये त्यानंतरची कन्सेप्ट तुम्हाला नीट समजणार नाही. आधीचे व्हिडिओज बघण्यासाठी त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिले की वेक्टर्स ॲड करताना आपण त्याचे 3 प्रकार करतो. Vectors having same direction, then they are added by simple rule, just like scalars. For example, in this figure you can see there are two vectors. First vector represented by directed line segment AB, that is suppose a displacement vector, and magnitude is 7 centimeter. Direction is towards right. We know that magnitude of any vector is given by length of that vector and direction is given by arrowhead of that vector. So these are two vectors AB whose magnitude is 7 centimeter. Second vector is BC whose magnitude is 5 centimeter. These are two vectors have same directions. In such a case their addition is very simple. Their magnitude is obtained by simple algebraic rule. That means here total magnitude of resultant vector will be 7 plus 5 equal to 12 centimeter. म्हणजे जेव्हा दोन व्हेक्टरची डायरेक्शन सेम असते, ज्यांची बेरीज करायची आहे त्यांची डायरेक्शन सेम असते, तेव्हा त्यांचं रिझल्टंट म्हणजे त्यांची बेरीज करणं हे स्केलर पद्धतीने जसं आपण करतो त्या पद्धतीने सरळ सरळ बेरीज होते. 7 plus 5 इक्वल टू 12 सेंटीमीटर म्हणजे अशा वेळी सरळ सरळ बेरीज करायची आहे सिम्पल अल्जेब्रिक रूलने. आता वेक्टर मिळणार आपल्याला AC, म्हणजे त्याला डायरेक्शन असणार. त्याची डायरेक्शन कोणती असते तर जी त्या दोघांची आहे, कॉम्पोनंट वेक्टर्स ज्यांची ॲडिशन करायची असते त्यांना कॉम्पोनंट्स म्हणतात, आणि जी ॲडिशन मिळते त्याला रिझल्टंट म्हणतात. AC हा रिझल्टंट झाला, त्याची डायरेक्शन कोणती तर जी ह्या दोन्ही कॉम्पोनंटची आहे तीच, म्हणजे राईटला. दिस इज हाऊ द वेक्टर्स आर ॲडेड वेन दे हॅव सेम डायरेक्शन. वेन वेक्टर्स हॅव अपोजिट डायरेक्शन्स, देन हाऊ टू ॲड these vectors? In such a case, smaller vector is subtracted from larger vector. Means magnitude of smaller vector is subtracted from magnitude of larger vectors. दोन वेक्टर्स एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असेल तर त्यांची बेरीज कशी करायची
बेरीज करायची म्हणजे त्यांचा रिझल्टंट कसा काढायचा, तर जो छोटा वेक्टर असतो त्याची मॅग्निट्यूड मोठ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडमधून मायनस करायची. फॉर एक्झाम्पल in this second figure, AB is a vector, force vector whose magnitude is 11 Newton, and second vector is BC whose magnitude is 5 Newton. They are oppositely directed. First vector is towards right, second vector is towards left. So this BC is a smaller vector. Then in such a case, magnitude of smaller vector, which is 5 Newton, is subtracted from magnitude of larger vector, that is from 11 Newton. So 11 minus 5 equal to 6 Newton. This 6 Newton is magnitude of resultant vector. AC हा रिझल्टंट झाला AB आणि BCचा, म्हणजे मॅग्निट्यूड 6 न्यूटन मिळाली. पण दोन वेक्टरचं रिझल्टंट काढताना येणारा वेक्टर हा वेक्टर असतो, म्हणजे त्याला मॅग्निट्यूड आहेच, शिवाय डायरेक्शन पण आहे. मग त्याची डायरेक्शन कोणती असते, तर त्याची डायरेक्शन घ्यायची असते ह्या दोनपैकी जो मोठा वेक्टर असेल त्याची जी डायरेक्शन आहे तीच रिझल्टंटची डायरेक्शन. आता मोठा वेक्टर कोणता आहे तर AB, त्याची डायरेक्शन कुठे आहे राईटला, म्हणून जो रिझल्टंट AC मिळाला त्याची डायरेक्शन पण राईटलाच आपण घेतली. हे सगळं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे. हे झालं वेक्टर ॲडिशन व्हेन वेक्टर्स have same direction or opposite directions. But how to add the vectors which are neither along same direction nor in opposite directions? जर समजा दोन वेक्टर्स एकाच म्हणजे पॅरलल नसतील, म्हणजे एकच दिशा नसेल दोघांची, किंवा अँटी पॅरलल म्हणजे अपोजिट नसतील, या दुसऱ्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे वेगळ्याच डायरेक्शन्स असतील, तर मग त्यांचा रिझल्टंट कसा काढायचा, तर त्यासाठी आपण लॉ ऑफ ट्रायंगल पाहिलेला आहे आणि हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं आहे. व्हॉट इज लॉ ऑफ ट्रायंगल? सी दिस थर्ड फिगर. हिअर आर टू वेक्टर्स. वेक्टर ए रिप्रेझेंटेड बाय दिस लाईन सेगमेंट PQ and vector B represented by this line segment RS. These are two vectors. We want to add these two vectors. A आणि B हे दोन वेक्टर्स आहेत ज्यांची आपल्याला बेरीज करायची आहे, त्यांचा रिझल्टंट काढायचा आहे. बेरीज करायची म्हणजे रिझल्टंट काढायचा आहे. आता A आणि B हे झाले कॉम्पोनंट्स. तर मग त्यांची बेरीज कशी काढायची, तर सरळ सरळ इथं जसं 7 + 5 12 झालं तसं इथं होत नसतं, किंवा इथं जसं 11 - 5 6 न्यूटन म्हणजे इथं वजाबाकी झाली, असं या ठिकाणी सरळ सरळ बेरीज किंवा वजाबाकी होत नाही. इथं उत्तर हे वेगळंच येतं आणि ते ग्राफिकल मेथडनी लॉ ऑफ ट्रायंगलने काढायचं असतं. तर दोघांचा रिझल्टंट काढण्यासाठी काय करायचं, ही तिसरी साईड काढायची आणि ट्रायंगल कंप्लीट करायचा. आता तुम्हाला इथं PRS हा ट्रायंगल दिसत आहे. त्याच्यामध्ये E आणि B ह्या ट्रायंगलच्या दोन बाजू आहेत, कॉम्पोनंट वेक्टर्स आहेत ज्यांची ॲडिशन करायची आहे ते, आणि तिसरी बाजू म्हणजे त्या दोघांचा रिझल्टंट असतो, त्या दोघांची बेरीज असते, ॲडिशन असते. मग आता या ठिकाणी समजा E हा 7 सेंटीमीटर असेल, B हा 5 सेंटीमीटर असेल, तर इथं 7 + 5 किती होईल हे तुम्हाला ही साईड PS मोजावी लागेल. त्याची जी लेंथ येईल त्याच्यावरून तुम्हाला त्या रिझल्टंटची मॅग्निट्यूड कळेल. ते काय असेल तर ह्या अँगलवरती ठरतं, ह्या अँगलवरती ठरतं. या दोघांमधला अँगल चेंज झाला E आणि B, डायरेक्शन्स बदलणार आणि हे C कमी जास्त होणार. सो दिस इज लॉ ऑफ ट्रायंगल. ते स्टेटमेंट आपण पाहिलेलं आहे. काय स्टेटमेंट होतं ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, तेवढ्या डिटेलमध्ये मी जात नाही. फक्त एक लक्षात घ्या की ज्या दोघांची ॲडिशन करायची आहे E आणि B ते इन ऑर्डर पाहिजे, म्हणजे सलग क्रमाने. इन ऑर्डर मीन्स ॲट द हेड ऑफ फर्स्ट वेक्टर. सी दिस रेड कलर ॲरो. ॲट द हेड ऑफ फर्स्ट वेक्टर देअर शुड बी टेल ऑफ सेकंड वेक्टर. दिस सेकंड वेक्टर, वेक्टर B, त्याचं टेल हे पहिल्याच्या हेडवर आलं पाहिजे. म्हणजे पहिला वेक्टर जिथं संपतो तिथं दुसरा सुरू झाला पाहिजे, त्याला म्हणायचं इन ऑर्डर. आणि जो रिझल्टंट असतो वेक्टर C तो अपोजिट ऑर्डरला असतो. म्हणजे बघा B जिथं संपला
तिथून तो सुरू नाही झाला, म्हणजे याच्या बीच्या हेडजवळ ह्या सीचं टेल नाही आलेलं तर हेडच आलेलं आहे, म्हणून त्याला अपोजिट ऑर्डर. किंवा एच्या टेलजवळ सीचं हेड आलेलं नाही, टेल आलेलं आहे, म्हणजे हा अपोजिट ऑर्डरमध्ये आहे. दिस इज लॉ ऑफ ट्रायंगल. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही यापूर्वीचा माझा व्हिडिओ बघा. आता आपल्याला असा प्रश्न पडेल, इफ देर आर मोर दॅन 2 वेक्टर्स देन हाऊ टू ॲड वेक्टर्स. देन वी कॅन यूज पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती. इफ देर आर 3 साइड्स वी से ट्रायंगल. इफ देर आर 4 साइड्स वी से स्क्वेअर और क्वाड्रिलॅटरल. इफ देर आर 5 साइड्स वी से पेंटागन. इफ देर आर 6 साइड्स वी से हेक्झॅगन. म्हणजे जास्त साइड्स त्याला म्हणायचं पॉलिगॉन. म्हणजे जर समजा 2पेक्षा जास्त वेक्टर्स असतील, लॉ ऑफ ट्रायंगल कॅन बी यूज टू फाइंड द रिझल्टंट इफ देर आर 2 वेक्टर्स. इफ देर आर मोर दॅन 2 वेक्टर्स देन यू कॅन फाइंड देअर रिझल्टंट बाय पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. फॉर एक्झाम्पल, वी हॅव these vectors, vector A which is directed towards right, its magnitude will be given by length of this arrow. There is another vector, say B, which is directed in this way, this is vector B. Third vector C, which is directed in this direction, and fourth vector, vector D. So these are 4 vectors, vector A, vector B, vector C and vector D, which have different magnitudes and different directions. प्रत्येकाची लेंथ वेगवेगळी आहे, म्हणजे मॅग्निट्यूड वेगवेगळी आहे प्रत्येकाची, आणि प्रत्येकाच्या डायरेक्शन्स ह्या वेगवेगळ्या आहेत. आणि हे 4ही वेक्टर्स आपल्याला ॲड करायचे आहे. वी कॅन ॲड ऑल दिस 4 वेक्टर्स बाय युजिंग पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. नाव यू विल हॅव टू कंप्लीट द पॉलिगॉन. हाऊ टू कंप्लीट दिस पॉलिगॉन? यू हॅव टू चेंज द लोकेशन ऑफ these vectors in such a way that at the head of first vector there will be tail of second vector B. At the head of vector B there will be tail of vector C, and at the head of vector C there will be tail of vector D. हे 4 वेक्टर्स आपल्याला अशा पद्धतीने आता अरेंज करायचे आहे, त्यांच्या जागा बदलायच्या आहेत की एच्या हेडजवळ बीचं टेल, बीच्या हेडजवळ सीचं टेल आणि सीच्या हेडजवळ डीचं टेल येईल. आणि हे करताना आपल्याला यांच्या जागा बदलाव्या लागणार आहेत, बी, सी आणि डीच्या. हे करत असताना जागा जरी आपण बदलत असलो, म्हणजे बी एका जागेवरचा दुसऱ्या जागी आपण नेणार, सीची पण जागा बदलणार, परंतु त्यांची मॅग्निट्यूड म्हणजे त्यांची लेंथ आणि त्यांची डायरेक्शन ती बदलता कामा नये. So how to do this? Shift this vector B such that its tail will be at the head of first vector A. You can see here. So this vector is shifted to the new location such that at the head of vector A there is a tail of vector B. आपण जागा बदलली B ची, म्हणजे आपण तो वेक्टर नाही बदलला. जोपर्यंत तुम्ही त्या व्हेक्टरची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती बदलत नाही, तोपर्यंत तो वेक्टर तुम्ही बदलत नाही. तुम्ही तो मग एका जागेवरचा दुसरीकडे कुठेही घेऊ शकता. तसाच आपण वेक्टर सी हा शिफ्ट करू. सो दिस वेक्टर गोज फ्रॉम दिस पोजिशन टू द न्यू लोकेशन, न्यू पोजिशन such that at the head of vector B there is a tail of vector C. Similarly for vector D also. So we have arranged all these vectors in order now. In order means at the head of first vector there is a tail of second vector. At the head of second vector there is a tail of third vector. And at the head of third vector there is a tail of fourth vector. एक वेक्टर संपला की दुसरा सुरू होतो, याला म्हणायचं इन ऑर्डर. अँड दीज आर द साइड्स ऑफ इनकम्प्लीट पॉलिगॉन. नाव कम्प्लीट द क्लोजिंग साइड ऑफ दिस पॉलिगॉन, म्हणजे राहिलेली बाजू आता ड्रॉ करा, बट इन अपोजिट ऑर्डर. हाऊ सी दिस फिगर नाव. नाव दिस इज वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी.
this closing side is addition or you can say resultant of all these 4 vectors A, B, C and D. ही जी क्लोजिंग साईड आपण काढलेली आहे आता शेवटची 5वी साईड, ती म्हणजे ह्या बाकी 4ही वेक्टरची बेरीज आहे, रिझल्टंट आहे. यामध्ये वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी आणि वेक्टर डी दीज आर कॉम्पोनंट्स. आपण पाहिलं आहे की ज्यांची ॲडिशन करतो आपण त्यांना कॉम्पोनंट्स म्हणतो. सो दिस ए, बी, सी अँड डी आर कॉम्पोनंट्स अँड दिस इज रिझल्टंट दॅट इज इन अपोजिट ऑर्डर. ऑल दिस 4 वेक्टर्स ए, बी, सी अँड डी आर इन ऑर्डर. ते सगळे क्रमाने आहेत, एक संपला की दुसरा सुरू होतो. परंतु हा जो शेवटचा वेक्टर आहे, क्लोजिंग साईड आहे, दॅट इज इन अपोजिट ऑर्डर. म्हणजे तो डी संपल्यानंतर तो स्टार्ट नाही झालेला, म्हणजे डीच्या हेडजवळ त्याचं टेल नाही आलेलं, तर ते हेड आलेलं आहे. इथंसुद्धा दोन्ही टेल आलेले आहेत. म्हणजे हा जो आपण शेवटचा वेक्टर काढला तो अपोजिट ऑर्डरमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही ए, बी, सी आणि डीची ॲडिशन करू शकता. म्हणजे समजा कल्पना करा की हे फोर्सेस आहेत सगळे, हे 100 न्यूटन आहे, हे 50 न्यूटन आहे, त्यानंतर समजा हे काय 40 आहे, हे 30 आहे. तर मग ह्या किती होईल, 100 + 50 + 40 + 30 किती येईल. तर सरळ सरळ बेरीज नाही येणार ती. बघा इथं 100. ॲडिशन इज नॉट स्ट्रेट फॉरवर्ड. In case of scalars, addition is straightforward. For example, suppose you are adding 4 masses. Mass is a scalar quantity. The first mass is suppose 100 kg, second mass is 50 kg, then third mass is 40 kg, and fourth mass is 30 kg. So in case of scalars, addition is simple and straightforward. Here 100 plus 50, that will be 150. 150 plus this 40, that will be 190. 190 plus this 30, that will be 220 kg. This is addition of masses. Mass is a scalar quantity, but in this case the addition will not be so simple. म्हणजे या ठिकाणी जर समजा हे आता फोर्सेस असतील तर या ठिकाणी हे पहिलं फोर्स समजा 100 न्यूटन आहे, म्हणजे हे समजा 100 न्यूटन आहे. त्यानंतर हे 50 न्यूटन म्हणजे 50 न्यूटन बी. सीची मॅग्निट्यूड समजा 40 न्यूटन आणि डीची मॅग्निट्यूड समजा 30 न्यूटन आहे. तर इथं 220 न्यूटन असं टोटल फोर्स होणार नाही. मग ते किती होईल, तर तुम्हाला ही क्लोजिंग साईड काढावी लागेल आणि त्याची लेंथ मोजावी लागेल. त्या लेंथवरून ते कळेल. तुम्ही एक काहीतरी स्केल घेणार, म्हणजे समजा 100 न्यूटन, ए 100 न्यूटन आहे. तर 100 न्यूटन तुम्ही कसं दाखवणार, लेंथ तर सेंटीमीटरमध्ये आपण मोजतो. मग तुम्ही काहीतरी एक स्केल घेणार की समजा 10 सेंटीमीटर. समजा तुम्ही असं स्केल घेऊ शकता की 10 सेंटीमीटर इक्वल टू 1 न्यूटन. तर अशा पद्धतीने तुम्हाला घ्यावं लागेल. तर मग 10 न्यूटनसाठी किंवा इथं स्केल आपल्याला अशी घ्यावं लागेल, 10 न्यूटन इक्वल टू 1 सेंटीमीटर अशी स्केल घ्यावी लागेल. तर मग 100 न्यूटनसाठी तुम्हाला किती घ्यावं लागेल, तर 10 सेंटीमीटर. काय केलं आहे तुम्ही बघा, 10 न्यूटनला 1 सेंटीमीटर, तर 100 न्यूटनला 10 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, ही लाईन 10 सेंटीमीटरची घ्यावी लागेल. त्या पद्धतीने ह्या सगळ्या लाईनची लेंथ घ्यावी लागेल. आणि मग हा जो आपल्याला शेवटचा डायरेक्टेड सेगमेंट किंवा जी क्लोजिंग साईड मिळालेली आहे त्याची लेंथ मोजावी लागेल. आणि मग ती लेंथ समजा असं गृहीत धरा की 12 सेंटीमीटर आलेली आहे, 12 सेंटीमीटर. परंतु हे फोर्स आहे आपल्याला ते न्यूटनमध्ये पाहिजे. आता तुम्ही स्केल काय घेतलं आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 न्यूटन, 2 सेंटीमीटर म्हणजे 20 न्यूटन. तर 12 सेंटीमीटर म्हणजे किती, तर 12 × 10 करा म्हणजे 120 न्यूटन. तर हे रिझल्टंट फोर्स झालं. म्हणजे या ठिकाणी 100 न्यूटन प्लस 50 न्यूटन प्लस 40 न्यूटन प्लस 30 न्यूटन ह्या सगळ्यांचं रिझल्टंट 120 न्यूटन होतं. ते स्केलरसारखं सरळ सरळ नसतं. तर अशा पद्धतीने आपण वेक्टर्स ॲड करू शकतो. दिस इज लॉ ऑफ पॉलिगॉन और पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन? If number of vectors are represented in magnitude and direction by the sides of incomplete polygon taken in order. म्हणजे काय, नंबर ऑफ वेक्टर्स म्हणजे किती आहेत, ए बी सी डी असे 4 वेक्टर्स आहेत दाखवलेले आहेत. ते कशाने, आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन.
बाय इनकम्प्लीट साइड्स ऑफ पॉलिगॉन. म्हणजे बघा आता ही समोर तुमच्या समोर जी फिगर आहे ती पॉलिगॉन इनकम्प्लीट पॉलिगॉन आहेत. तर ह्याच्या साईड्स आहेत ABCD. त्या साईड्स 4 वेक्टर्स दाखवतात इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे हे 4ही वेक्टर्स त्यांच्या मॅग्निट्यूड्सही आपल्याला इथं कळते लेंथवरून मॅग्निट्यूड कळते. म्हणजे मॅग्निट्यूडही दाखवलेले आहेत आणि डायरेक्शन्स आहेच ॲरोहेड. तेव्हा ह्या चौघांचं रिझल्टंट, आता राहिलेला पार्ट बघा स्टेटमेंटचं. देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द क्लोजिंग साईड ऑफ पॉलिगॉन टेकन इन रिव्हर्स डायरेक्शन. तेव्हा हे जे 4 वेक्टर्स आहेत ABCD त्यांचा रिझल्टंट जो आहे तो दाखवला जातो कशाने? क्लोजिंग साईड म्हणजे राहिलेली बाजू ऑफ अ पॉलिगॉन टेकन इन रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे आता अपोजिट ऑर्डरमध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलंच, कारण जिथं D संपला तिथं हा सुरू झालेला नाही आहे, लक्षात घ्या. किंवा इथं दोन्ही टेल एकत्र आलेले आहेत. आणि हा जो रिझल्टंट मिळतो तो रिझल्टंट क्लोजिंग साईड जो आहे त्याची मॅग्निट्यूडही कळते आपल्याला आणि डायरेक्शन पण कळते बघा इथं ॲरोहेडने, आणि लेंथवरून मॅग्निट्यूड कळते. म्हणून इथं काय म्हटले? रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय क्लोजिंग साईड. म्हणजे जी क्लोजिंग साईड असते ती क्लोजिंग साईड रिझल्टंटची मॅग्निट्यूड पण दाखवते. ह्या चौघांची जी बेरीज आहे त्याला रिझल्टंट म्हणायचं. त्या रिझल्टंटची मॅग्निट्यूडही दाखवते कारण लेंथवरून ती कळतेच आणि डायरेक्शनही दाखवते. सो दिस इज लॉ ऑफ पॉलिगॉन. याच्यामध्ये ॲक्च्युली आपण काय करत असतो? हे 4 वेक्टर्स ॲड करताना आपण लॉ ऑफ ट्रायंगलच वापरत असतो. म्हणजे आपण लॉ ऑफ ट्रायंगल 2 वेक्टरसाठी यूज करतो. तोच इथं आपण स्टेप बाय स्टेप यूज करतो. कसा? पाहता समजा हा वेक्टर आहे. सपोज दिस इज वेक्टर A विच इज रिप्रेझेंटेड बाय दिस डायरेक्टेड लाईन सेगमेंट PQ. देन अनदर वेक्टर इज B विच इज रिप्रेझेंटेड बाय दिस सेगमेंट QR. आता हे समजा 2च वेक्टर आहेत, तर मग या दोघांचं आपण रिझल्टंट कसं काढतो? वी डिटरमाइन their resultant by law of triangle. So complete this triangle, draw the closing side. This is PR is the closing side of this triangle taken in opposite order. Then this vector PR, this line segment PR is resultant of vector A and vector B. Resultant means addition. So this line PR is vector A plus vector B. आता ह्या A plus B मध्ये C ॲड करायचा आहे. सो ड्रॉ दिस वेक्टर C हिअर स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट R to the point S. So this RS represents vector C. Now we will add 2 vectors by law of triangle. आता आपण 2 वेक्टर्स ॲड करू. कोणते 2 वेक्टर्स? तर हा एक ब्ल्यू कलरनी दाखवलेला वेक्टर तो झाला A plus B आणि दुसरा वेक्टर C. अगेन वी विल यूज लॉ ऑफ ट्रायंगल. सो अगेन ड्रॉ द क्लोजिंग साईड. So we get this side and that side is PS. This PS represents resultant of this PR and RS. PR is vector A plus vector B and RS is vector C. So this third side, this side PS which is taken in opposite order is a resultant, means addition of A plus B and C. So this लाइन सेगमेंट PS इज अ वेक्टर A प्लस B प्लस C. कारण आता हा जो ट्रायंगल आहे PRS, त्या ट्रायंगलमध्ये ही जी तिसरी साईड आहे ती साईड म्हणजे हे PR आणि RS ची बेरीज आहे. तर PR किती आहे? A प्लस B आणि RS किती आहे? तर C. तर ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा झाला मग A प्लस B प्लस C. तसंच आता ह्या म्हणजे A प्लस B प्लस C हे तिघांची ॲडिशन मिळाली आपल्याला. हा A, हा B आणि हा C. आता याच्यामध्ये चौथा वेक्टर D ॲड करायचा आहे. तर तो पहिल्या फिगरमध्ये जसा दाखवला अगदी तसाच, तेवढीच मॅग्निट्यूड आणि तीच डायरेक्शन ठेवून तो इथं आपण काढू. हा आपण काढला, तो झाला S2T अँड दॅट इज वेक्टर D. आता तो आपल्याला ॲड कशामध्ये करायचा आहे? तर A प्लस B प्लस Cमध्ये. म्हणजे PS ही एक साईड झाली, त्यानंतर ST ही दुसरी साईड झाली. दीज साईड्स आर इन ऑर्डर. लॉ ऑफ ट्रायंगलनुसार ज्यांची बेरीज करायची आहे ते दोन्ही वेक्टर्स इन ऑर्डर पाहिजे. सो ॲट द हेड ऑफ दिस PS देअर लाईज द टेल ऑफ ST. सो दीज टू वेक्टर्स आर इन ऑर्डर.
आता जर याच्यामध्ये आपण राहिलेला ट्रायंगल हा कंप्लीट केला, पी पासून टी पर्यंत लाईन काढली, तर ती आपल्याला मिळेल रिझल्टंट. दॅट विल बी रिझल्टंट ऑफ पी एस अँड एस टी. आता पी एस म्हणजे काय, तर ए प्लस बी प्लस सी, आणि एस टी म्हणजे काय, तर डी. तर ए प्लस बी प्लस सीमध्ये फक्त डी ॲड करा, ते झालं पी एस. आता हा पहा अपोजिट ऑर्डरमध्ये आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो पी टी मिळतो आहे तो आहे वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी. दॅट इज ॲडिशन ऑफ ऑल दिज वेक्टर्स. म्हणजे ए आणि बीचा रिझल्टंट झाला हा ए प्लस बी. म्हणजे कोणता ट्रायंगल आहे, पी क्यू आर. तर पी क्यू आरमध्ये ही साईड पी आर दाखवते ए आणि बीचं ॲडिशन. त्यानंतर दुसरा ट्रायंगल आहे ओ आर एस. त्याच्यामध्ये ए प्लस बी हा एक वेक्टर आणि वेक्टर सी हा दुसरा, हे कॉम्पोनंट झाले आणि त्यांचा रिझल्टंट झाला ए प्लस बी प्लस सी. आता परत एक ट्रायंगल कन्सिडर करा, पी एस आणि टी. तर त्याच्यामध्ये ए प्लस बी प्लस सी ही एक साईड म्हणजे एक कॉम्पोनंट, आणि एस टी म्हणजे वेक्टर डी हा दुसरा कॉम्पोनंट. तर त्यांचा रिझल्टंट म्हणजे ही साईड पी टी, दॅट इज ए प्लस बी प्लस सी प्लस डी. सो दिस इज रिझल्टंट ऑफ ऑल 4 वेक्टर्स ए बी सी अँड डी. इन दिस वे we can add number of vectors by using polygon law of vector addition. इथं 4 वेक्टर घेतले ए बी सी डी. अशा पद्धतीने तुम्ही कितीही वेक्टर्स ॲड करू शकता. नाउ वी हॅव टू प्रूव्ह दॅट वेक्टर ॲडिशन ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉला मराठीमध्ये म्हणतात क्रमनिरपेक्षता. म्हणजे काय असतं ते, व्हॉट इज कम्युटेटिव्ह लॉ. फॉर एक्झाम्पल, यू आर ॲडिंग 2 numbers 4 plus 5. So what is the answer? The answer is 9. Now we add 5 plus 4 and the answer is same. So here we can say that 4 plus 5 is equal to 5 plus 4, the same answer, and that is 9. So this is called as commutative law. Even when we change order of numbers, the answer remains same. जर आपण क्रम बदलला, ज्यांची बेरीज करतो त्या संख्येचा क्रम बदलला तरी उत्तर बदलत नाही. दिस इज कॉल्ड ॲज कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे 4 आधी घेतलं नंतर 5 घेतलं, किंवा आधी 5 घेतलं नंतर 4 घेतलं तरी उत्तर तेच येतं. सो दिस इज कम्युटेटिव्ह लॉ. इथं कम्युटेटिव्ह लॉ पाळला जातो, परंतु काही उदाहरणं असेही आहेत. फॉर एक्झाम्पल, सपोज सबट्रॅक्शन. Now what is 4 minus 5? If you subtract 5 from 4 you get -1. Now if we subtract 4 from 5 means 5 minus 4, the answer is 1. So in this case 4 minus 5 is -1, 4 minus 5 is -1, and 5 minus 4 is 1. So answer is not same. That means 4 minus 5 is not equal to 5 minus 4. So subtraction does not obey commutative law. Multiplication obeys commutative law. For example, suppose we take a product of 4 and 5. We know 4 into 5, that is equal to 20. Now we take the product of 5 and 4. So 5 first. So what will be 5 into 4? Again the product is same, that is 20. So multiplication also obeys commutative law, because even when we change order of numbers, if we take 4 first and then 5, we get 20. Now if we change the order, if we take 5 first and then 4, we get the same answer. Therefore 4 into 5 is equal to 5 into 4. This means this multiplication obeys commutative law. But in case of division does not obey commutative law. For example, suppose we find 8 upon 4. The answer is 2. Now find 4 upon 8. The answer is 1 by 2. 1 by 2 means 0.5. Answer is not same. Here we are changing the order. In first case 8 first, then 4, we get 2. Now in second case 4 first and then 8, we get 0.5.
So here if we change order of numbers we get different answers. That means this division does not obey commutative law. Now in case of vector addition we have to prove that vector obeys commutative law of addition. How? Consider example. Suppose we want to add two vectors, vector p and vector q. विद्यार्थी मित्रांनो, आधी ते मी तुम्हाला हे जे उदाहरण सांगितलेत हे सगळे स्केलरचे होते, त्याच्यामध्ये डायरेक्शन्स नव्हत्या. परंतु इथं आपल्याला आता p प्लस क्यू आणि q प्लस p हे दोन्ही सेम येतं. हे सेम येतं म्हटल्यानंतर जो रिझल्टंट मिळेल त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही एकच येते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. Suppose this is vector p and this is vector q. Vector p is represented by this line segment OA. Direction is towards right. Length will give magnitude of p. Second vector is q, whose magnitude is given by length AB. Now what will be resultant of p and q? We will use law of triangle. In case of law of triangle we will have to draw the third side in opposite order. P and q are components, and we know in law of triangle the vectors which are to be added they should be taken in order. Means at the head of first vector there is a tail of second vector, but to find their resultant we have to draw third side in opposite order. Means not from B to O but from O to B. So this is resultant. Vector R is a resultant of P and Q. So resultant, that is a vector, and vector has both magnitude as well as direction. Magnitude of this R will be given by this length of that vector, and direction is represented by this arrowhead. Now we want to find out Q and P. So in this triangle OAB, vector R is a resultant of P and Q. Resultant means addition, means in mathematical form, mathematically we can write vector P plus vector Q is equal to R. P and Q are components, R is resultant. R ची डायरेक्शन ही इकडे आलेली आहे आणि मॅग्निट्यूड ही लेंथवर आहे. आता Q अपॉन P आपण काढू, तो Q अपॉन P सुद्धा सेम असाच आला पाहिजे, म्हणजे हीच डायरेक्शन आणि हीच मॅग्निट्यूड आली पाहिजे. ती येते का बघू. आता आधी आपण काय केलं, P प्लस Q केलं, म्हणून P आधी घेतला आणि P संपल्यानंतर Pच्या हेडजवळ Qचं टेल आलं, कारण आपल्याला P अगोदर पाहिजे म्हणून P आधी काढला आणि P संपल्यानंतर त्याच्या हेडजवळ Qचं टेल आलं, म्हणजे P संपल्यानंतर Q स्टार्ट झाला. आता Q अगोदर काढायचं आहे, Q प्लस P काढायचं आहे, तर Qच्या हेडजवळ Pचं टेल आलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू, यांच्या जागा बदलू, P आणि Qच्या. पण जागा बदलताना त्यांची लेंथ म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड आणि त्यांची डायरेक्शन ॲरोहेड हे चेंज करायचं नाही, कारण वेक्टर तेच आहे, P आणि Q आहेत. नाव टू फाइंड वेक्टर Q प्लस वेक्टर P we will change the positions, locations of these vectors without changing their magnitudes and directions. How? See here. Now this vector Q is shifted to this new location without changing its magnitude and direction. Similarly, we will change the position of this vector phi. We will shift this vector from this place to this place without changing its magnitude and direction. Now you can see at the head of vector Q there is a tail of vector phi. Now if we complete the triangle here, that will be vector Q plus vector P. So complete this closing side. Now Q and P are in order because at the head of vector Q there is a tail of vector phi. जिथं vector Q संपला तिथं vector P सुरू झाला, आणि हा तिसरी साइड जी आहे ट्रायंगलची ती अपोजिट ऑर्डरला आहे. याचा अर्थ दॅट इज रिझल्टंट R, दॅट इज रिझल्टंट ऑफ Q अँड P. नाउ देअरफॉर वी कॅन राईट हिअर, वी कॅन राईट इन ट्रायंगल OCB. आता हा पॉईंट O इथं दाखवला नाही, पण हा OC आणि B आहे. तर ह्या ट्रायंगलमध्ये हा वेक्टर Q प्लस वेक्टर P, दिस वेक्टर Q प्लस वेक्टर P इज वेक्टर R. So from this equation 1 and equation 2 you will see that P plus QR is vector R, which is this vector OB having a particular magnitude which is given by its length and direction represented by arrowhead,
and vector q plus p. Vector q plus p is the same vector r. Same magnitude means same length and same direction. Therefore, from equation 1 and equation 2, this is equation 1 and this is equation 2, we can write p plus q, vector p plus vector q is equal to vector r, and vector q plus vector p is also r. Therefore, vector p plus vector q is equal to vector q plus vector p. Thus, vector addition is commutative. p आधी घेतला q नंतर घेतला तरी, किंवा q आधी घेतला आणि p नंतर घेतला तरी आपल्याला एकच उत्तर तोच वेक्टर मिळतो. म्हणजे याचा अर्थ वेक्टर ॲडिशन हे कम्युटेटिव्ह आहे. We have to prove one more property of vector addition, that is associative law of vector addition. What is associative law? Consider one example. Suppose we add these two numbers, 4 plus 3, we get 7. Then we add 2 in 7. That means 7 plus 2 is equal to 9. So first we have added 4 and 3 and then 7. म्हणजे इथं आपण काय केलं तर पहिल्यांदा 4 plus 3 ही ॲडिशन केली आणि त्याच्यामध्ये नंतर 2 ॲड केलं. म्हणजे आपण काय केलं, पहिल्यांदा 4 plus 3 ची ॲडिशन केली. 4 plus 3 किती झालं 7 आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड केलं 2. किती आन्सर झालं तर आपल्याला आन्सर मिळालं 9. आता तेच आहेत, समजा तुम्ही तीच ॲडिशन फक्त 4 plus 3 plus 2 असं करताना तुम्ही इथं ब्रॅकेट टाकला आहे 3 plus 2ला. म्हणजे आता तुम्ही काय करताय, पहिल्यांदा हे 4 जसं आहे तसंच ठेवता आणि तुम्ही 3 plus 2 ची ॲडिशन करता. ती झाली 5. आन्सर किती येतं तर आन्सर येतं 9. तर बघा तुम्ही तेच आकडे आहेत तिथं 4, 3 आणि 2, पण आधी 4 plus 3 केलं आणि त्यामध्ये 2 ॲड केलं, तुम्हाला आन्सर मिळालं 9. नंतर काय केलं तुम्ही, पहिला 4 बाजूला ठेवला आणि 3 आणि 2 ची ॲडिशन केली, इथं आन्सर तेच मिळालं. म्हणजे याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. मराठीत त्याला म्हणतात साहचर्य गुणधर्म, असोसिएटिव्ह लॉ. तर व्हेक्टरमध्ये ते तसंच होतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे 3 वेक्टर असतील ए, बी आणि सी. तर ए प्लस बी करून त्यामध्ये सी ॲड केला, किंवा ए बाजूला ठेवून बी प्लस सी ॲडिशन करून मग ती एमध्ये ॲड केली तरी तेच उत्तर येतं. हे आपण आता इथं प्रूव्ह करणार आहोत. कन्सिडर वेक्टर ए, बी अँड सी, 3 वेक्टर्स. वी हॅव टू ॲड 3 वेक्टर्स ए, बी अँड सी. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण ए प्लस बी काढून घेतला बाय युजिंग लॉ ऑफ ट्रायंगल. दीज ए अँड बी आर कॉम्पोनंट वेक्टर्स which are taken in opposite vector. Then this vector is in opposite direction, in opposite order, that is third side of a triangle, that is a plus b. म्हणजे आधी आपण काय केलं, a plus b केलं. आता त्यामध्ये आपल्याला वेक्टर c ॲड करायचा आहे. तर वेक्टर c समजा तो अशा पद्धतीने या डायरेक्शनला आहे, दॅट इज रिप्रेझेंटेड बाय QR. तर आता आपण काय करणार, लॉ ऑफ ट्रायंगल यूज करणार. तर त्यामध्ये 3 बाजू पाहिजे. तर 2 बाजू झाल्या. ही एक बाजू झाली ए प्लस बी, दुसरी झाली वेक्टर सी. ही पहिली बाजू झाली वेक्टर ए प्लस वेक्टर बी, दुसरी बाजू झाली वेक्टर सी. दे आर इन ऑर्डर, कारण ए प्लस बी जिथं संपला तिथं वेक्टर सी सुरू झाला. आता या दोघांची ॲडिशन करायची आहे आपल्याला, ए प्लस बीची आणि सीची. तर त्यासाठी ट्रायंगल कंप्लीट करा इन अपोजिट ऑर्डर. हे झालं वेक्टर आर. आता या ठिकाणी वेक्टर आर, that vector r is a resultant of a plus b and vector c. So we can write vector r is equal to vector a plus b. a plus b ला ब्रॅकेट टाकला आपण, कारण a plus b आधी काढून घेतलेला आहे आणि हा जो मधला वेक्टर दिसतोय तुम्हाला OQ, तो आहे a plus b आणि त्याच्यामध्ये वेक्टर c नंतर ॲड केला तर तुम्हाला हा वेक्टर r मिळाला. आता आपण काय करणार आहे, तर आपण b plus c काढणार, a तसाच ठेवणार आणि आपल्याला हाच वेक्टर मिळाला पाहिजे पुन्हा. बघा त्यासाठी आता आपण काय करू, हा मधला वेक्टर ए प्लस बी तो काढून टाकला आपण, हा वेक्टर आर काढून टाकला. आता हे 3 वेक्टर ॲड करायचे आहे. आधी आपण काय केलं होतं, ए आणि बीची ॲडिशन केली आधी आणि त्यामध्ये सी ॲड केला. आता आपल्याला तसं नाही, तर ए तसाच ठेवून बी आणि सीची ॲडिशन करायची आहे. आता वेक्टर बी प्लस वेक्टर सी कसा काढणार,
तर वेक्टर बी त्याचं हेड जिथं संपलं तिथं सीचं टेल सुरू झालं, म्हणजे या दोन साईड्स आहेत ट्रायंगलच्या. तिसरी साईड अशी काढावं लागेल पी पासून आरपर्यंत. तर ही साईड पी आर दॅट इज वेक्टर बी प्लस वेक्टर सी दॅट इज रिझल्टंट ऑफ बी अँड सी अँड दॅट इज टेकन इन अपोजिट ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी म्हणतो ना इन ऑर्डर अपोजिट ऑर्डर, ते फार महत्त्वाचं आहे. वेक्टरमध्ये ह्या डायरेक्शन्सला फार महत्त्व असतं. परीक्षेमध्ये जर तुम्ही ह्या डायग्रॅम्स काढल्या आणि हे ॲरो दाखवलेच नाही तर त्या डायग्रॅमला तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. तर हा पी आर हा मिळाला आपल्याला बी प्लस सी, म्हणजे इथं आपण लिहू वेक्टर बी प्लस वेक्टर सी. आता वेक्टर बी प्लस वेक्टर सी म्हणजे आता ॲडिशन करायची एची आणि बी प्लस सीची. आता हा वेक्टर ए आहे, तो इथं पी जवळ संपला आहे. त्याच्या हेडला हा पी आर त्याचं टेल आलेलं आहे, म्हणजे वेक्टर बी प्लस वेक्टर सीचं टेल इथं आलेलं आहे. म्हणजे हे दोन वेक्टर्स आहेत, हे कॉम्पोनंट्स आहेत, त्यांची ॲडिशन करायची आहेत. तर त्यासाठी आता इथे एक तिसरी साईड अपोजिट ऑर्डरला काढा. ही बघा अशी अपोजिट ऑर्डरला काढली. तुम्ही इकडं काढली असतं तर ती इन ऑर्डर झाली असती. म्हणजे ओ आर हा झाला रिझल्टंट कुणाचा, तर एचा आणि बी प्लस सीचा. म्हणून आपण असं लिहितो या ठिकाणी वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए मीन्स दिस वेक्टर प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. म्हणजे बघा तुम्ही वेक्टर ए प्लस वेक्टर बी अगोदर ॲडिशन करून त्यामध्ये वेक्टर सी मिळाला, तर हा ओ आर म्हणजे वेक्टर आर मिळतो. म्हणजे तुम्ही या मार्गाने जाता पहा, एपासून ओपासून पीपर्यंत आणि पीपासून क्यूपर्यंत जाता आणि तुम्ही ही त्यांचा रिझल्टंट काढता पहिल्यांदा ए प्लस बी. ते इथं अगोदर म्हणजे आपल्या आधीच्या फिगरमध्ये ते दाखवलेलं पहा इथं अशा पद्धतीने. आणि त्या ए प्लस बीमध्ये तुम्ही सी ॲड करता, तेव्हा तुम्हाला तोच वेक्टर मिळतो वेक्टर आर. नंतर तुम्ही काय केलं माहिती आहे का, बी प्लस सीचं रिझल्टंट काढलं हे, आणि मग ए आणि त्याची ॲडिशन केली, तोच वेक्टर मिळाला. म्हणजे याचा अर्थ फ्रॉम दिस टू इक्वेशन्स वी कॅन राईट वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी. सो दिस इज कॉल्ड ॲज असोसिएटिव्ह लॉ. दस द असोसिएटिव्ह लॉ इज प्रूव्ड. म्हणजे अशा पद्धतीने दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आज आपण प्रूव्ह केलेल्या आहेत. एक आहे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन अँड सेकंड इज असोसिएटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.